नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या एन के शेतीवाडी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मूग पिकाचे उत्पादन कसे वाढवायचे. मूग हे जे पीक आहे या पिकाचं उत्पादन कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो. तर मूग हे जे पीक आहे या मूग पिकाची मागणी ही भरपूर असते मित्रांनो, कारण या मुगापासून जी मूग डाळ बनते. कारण प्रत्येकाच्या आहारामध्ये या डाळीचा वापर केला जातो. तसेच पचनास ही हलकी व आरोग्याच्या दृष्टीने उत्तम अशी डाळ आहे. तर बघूयात, कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी मूग पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, चला तर मग जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, मूग हे जे पीक आहे, मूग या पिकासाठी आपल्याला उष्ण व कोरडे हवामान असेल तर ते खूप चांगलं असतं किंवा योग्य असतं. उष्ण व कोरडं हवामान, त्यानंतर जी जमीन लागते ती मध्यम ते हलकी जमीन या पिकासाठी उत्तम असते. त्याचबरोबर काळी अथवा तांबडी अशा जमिनीत देखील हे पीक चांगले येते. पाण्याचा निचरा होणारी जमीन जर असेल तर ती चांगली असते. त्याचबरोबर जमिनीमध्ये जर पाणी साचून राहत असल्यास पिकाचं खूप मोठं नुकसान होतं. तर बघा मित्रांनो, मूग या पिकासाठी हवामान व जमीन या पद्धतीची असायला हवी. त्याचबरोबर मध्यम ते हलकी व काळी किंवा तांबडी अशी जमीन जर असेल तर ती उत्तम असते. त्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण या पद्धतीची लागवड देखील करू शकतो. पाणी जर साचलं तर खूप मोठं नुकसान होतं, हे लक्षात घ्यायचे. आणि आपण जर बेडवरती किंवा वरंबा पद्धतीनं जर या पिकाची लागवड केली अशा पद्धतीनं, तर त्या ठिकाणी त्या पिकाच्या मुळांपाशी पाणी साचून राहणार नाही व पिकाची वाढ योग्य पद्धतीनं होऊन उत्पादनामध्ये त्यामुळे निश्चितच फायदा होतो. उत्पादन वाढायला लागतं. चला तर मग बघूया पुढे आणखी त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचे. तर बघा मित्रांनो, उत्पादन वाढीसाठी योग्य वाण निवड हे देखील खूप महत्त्वाचं असतं. जर वाणाची निवड आपण योग्य नाही केली तर त्यामुळे देखील आपलं उत्पादन घटू शकतं. म्हणून वाणाची निवड खूप महत्त्वाची असते. त्यामुळे रोगप्रतिकारक वाण निवडणे हे देखील महत्त्वाचं असतं. आपल्या पाहण्यात चांगले उत्पादन देणारे वाण असेल तर तेच आपण निवडावे, किंवा खाली काही सुधारित वाणं दिली तीही निवडू शकता. त्यामुळे उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होते. तर बघा, उत्पादन वाढीसाठी सुधारित वाण निवड हे खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी ज्या काही जाती दिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघू शकतो. तर BM4 ही एक जात आहे. दुसरी SML 668 ही एक जात आहे. त्यानंतर वैभवा ही एक जात आहे. तर ह्या सुधारित जाती जर आपण निवडल्या तर त्या रोगप्रतिकारक वाण निवडल्यामुळे उत्पादनामध्ये निश्चितच वाढ व्हायला लागते. म्हणून चांगल्या व सुधारित जाती निवडणं खूप महत्त्वाचं असतं. चला तर मग पुढे बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी एक छोटीशी सूचना आहे. मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माहिती आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. तसेच ही माहिती आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर मग पुढे बघूया. पेरणीपूर्वी बियाण्यावर प्रक्रिया करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणजे त्याला आपण बीज प्रक्रिया असं म्हणतो. त्यामुळे उगवण चांगली होते व रोग देखील कमी व्हायला लागतात. त्यासाठी रिझोबियम व PSB ही 2 औषधं वापरायची. त्याचबरोबर कॉर्बेंडेझियमने किंवा थायरमने त्याची प्रक्रिया करायची. एका टोपलीमध्ये हे बियाणं घ्यायचं आणि त्या बियाणावरती ही औषधं टाकून त्याची बीज प्रक्रिया करायची आणि त्यानंतर पेरणी करायची. यामुळं उगवण चांगली होते व रोग देखील कमी व्हायला लागतात आणि परिणामी त्याचा फायदा हा आपल्या उत्पादन वाढीवरती निश्चितच होतो. तर ह्या गोष्टी आपल्याला बीज प्रक्रिया हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे किंवा टप्पा आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. चला तर मग पुढे बघूया. बीज प्रक्रियेच्या नंतर मित्रांनो,
पेरणीचे नियोजन करताना पाऊस बऱ्यापैकी झाला का, पाऊस बऱ्यापैकी झाला का हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. पाऊस जर चांगला झाला असेल तरच आपण पेरणी करावी. पाऊस चांगला झाला का याची खात्री करणं हे खूप महत्त्वाचं आहे. विनाकारण घाई करून आजकाल पाऊस कुठे पडतो तर कुठे नाही, आणि त्यामुळं आपल्यावरती दुबार पेरणीची वेळ ही येते. तर ती वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पेरणीचं व्यवस्थापन करत असताना पेरणीचा जो योग्य काळ आहे तो काळ म्हणजेच खरीप हंगामामध्ये जर आपण पेरणी करत असू, म्हणजे खरीपमधली पेरणी ही जून जुलैमध्ये करणं आवश्यक असतं, जून जुलै महिन्यामध्ये. आणि उन्हाळी पेरणी जर आपण करत असू तर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये याची पेरणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे 2 ओळीमधलं अंतर आहे ते आपल्याला 30x10 एवढं अंतर ठेवायचं, 30x10 सेंटीमीटर. आणि जे बीज दर आहे ते बीज दर 12 ते 15 किलो आपल्याला हेक्टरी लागणार आहे. तर या पद्धतीनं आपल्याला त्याचं नियोजन करायचं. म्हणजे 1 हेक्टरला जवळपास 12 ते 15 किलो बियाणं आपल्याला लागणार आहे. आणि त्या 2 ओळींमधलं जे अंतर आहे ते आपल्याला 30x10 सेंटीमीटर या पद्धतीनं ठेवायचं आहे. चला तर मग पुढे बघूया. पेरणी झाल्याच्या नंतर मुगाचे पीक पावसाळ्यात घेत असाल तर शक्यतो पाणी लागत नाही. मात्र उन्हाळी पीक घेत असाल तरी पाणी कमीच लागतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं. कारण हे पीक जवळपास 60, 70 ते 80 दिवसामध्ये हे पीक त्या ठिकाणी येतं काढणीसाठी. त्याचबरोबर फुलोरा व शेंगा भरताना पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेणं देखील खूप गरजेचं आहे. आणि पाणी आवश्यक आहे म्हणून कामापेक्षा जर जास्त आपण पाणी देत असू तर त्यामुळं जास्त पाणी दिल्यामुळं देखील किंवा त्या मुळांपाशी जर पाणी साचून राहत असेल तर त्यामुळं त्या मुळांची सड होऊन ते मुळं कुजू लागतात व झाड वाळायला लागतं. त्यामुळं जास्त पाणी होणार नाही याची काळजी घेणं देखील खूप महत्त्वाचं असतं. तर पाण्याचं व्यवस्थापन या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा फुलोऱ्यावरती हे पीक येतं म्हणजे फुलं लागायला लागतात त्या काळामध्ये या पिकाला पाणी कमी पडणार नाही याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. फुलोरा व शेंगा भरताना जर आपण भरपूर पाणी दिलं तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला उत्पादन वाढीसाठी होतो. चला तर मग पुढे बघूया. त्यानंतर पाण्याच्या व्यवस्थापनानंतर खत. मित्रांनो, जमीन तयार करण्यापूर्वी हेक्टरी 5 ते 6 टन शेणखत टाका. आजच्या घडीला शेणखत मिळणं ही कठीण झालेलं आहे, कारण गुरांची संख्या कमी करतो आहोत आपण व रासायनिक खतांचा भडीमार करून जमिनीची सुपीकता आपण खालावत आहोत. सोबत रासायनिक खतं 20 किलो नत्र, त्याचबरोबर 40 किलो स्फुरद व 20 किलो पालास हेक्टरी प्रमाण हे दिलेलं आहे. त्या प्रमाणामध्ये आपल्याला खतं द्यायची आहे. त्यासोबतच काही सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक व सल्फर हे जर आपण दिलं तर उत्पादनामध्ये निश्चित वाढ व्हायला लागते. तर त्यालाच आपण NPK असं म्हणतो. नत्र, स्फुरद, पालाश आणि हे शेणखत हे पेरणीच्या पूर्वी आपल्याला द्यायचं आहे. त्याचबरोबर काही सूक्ष्म अन्नद्रव्ये जर दिली, झिंक व सल्फर जर दिलं तर त्यामुळे उत्पादनामध्ये निश्चितच वाढ व्हायला लागते. तर याप्रमाणे आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. चला तर मग पुढे बघूया. तर या खताच्या व्यवस्थापनाच्या नंतर आपल्याला दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी खुरपणी करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 30 दिवसांनी दुसरी खुरपणी हे देखील महत्त्वाचं आहे. पहिली खुरपणी 15 ते 20 दिवसांनी, दुसरी 30 दिवसांनी. त्यानंतर तणाचे प्रमाण
हे जमीन जर चांगली असेल तर त्या जमिनीमध्ये तणाचं प्रमाण आपल्याला कमी दिसतं. त्याचबरोबर जमीन जर हलकी असेल तर त्या ठिकाणी किंवा साधारण असेल तर तण थोडं आपल्याला जास्त दिसायला लागतं. पिकासोबत तण असेल तर पिकाला दिलेलं खत किंवा अन्नद्रव्य हे टाकलेलं खत ते तणच खाऊन टाकायला लागतं. त्यामुळे पीक तणामध्ये अन्नद्रव्याची स्पर्धा होते. परिणामी उत्पादनावर याचा खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे जेव्हा आपण खत देतो ते खत आणि पीक त्याचबरोबर ते तण याच्यामध्ये त्याची स्पर्धा व्हायला लागते. म्हणजे जास्त कोण त्या खताला ओढून घेणार, तण घेणार का पीक घेणार. तर या पद्धतीनं तणाचं नियंत्रण करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. पहिली जी खुरपणी आहे ते 15 ते 20 दिवसांनी, दुसरी 30 दिवसांनी. त्यामुळे तणामुळे अन्नद्रव्यांची काय होते, स्पर्धा व्हायला लागते. ती तणच काय करतं, अन्नद्रव्य खाऊन टाकायला लागतं. तर या पद्धतीनं खुरपणी केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं पीक आपल्याला दिसायला लागतं आणि चांगल्या पद्धतीनं त्याची वाढ व्हायला लागते. चला तर मग पुढे बघूया. त्यानंतर तणाचं व्यवस्थापन केल्याच्या नंतर पिकांवरती जे येणारे रोग असतात यांचं देखील नियंत्रण खूप महत्त्वाचं असतं उत्पादनाच्या वाढीसाठी. उत्पादन वाढीसाठी कीड व रोगांचे नियंत्रण हे खूप महत्त्वाचा घटक आहे. जर याचं आपण व्यवस्थापन योग्य रीतीनं नाही केलं तर त्याचा निश्चितच परिणाम उत्पादनाच्या घटण्यावरती होतो किंवा वाढीवरती होतो. म्हणून मूग या पिकावर मुख्य कीड शेंगा पोखरणारी अळी व मुख्य रोग जो आहे तो आहे पिवळा मोझाक. या पद्धतीचा आपण या ठिकाणी बघू शकतो आणि शेंगा पोखरणारी अळी या पद्धतीचे आपण या ठिकाणी बघू शकतो. तर हा पिवळा मोझाक आणि शेंगा पोखरणारी अळी या पिकावरती आपल्याला दिसते. ही दिसल्याच्या नंतर लिंबाच्या झाडाच्या पाल्यापासून अर्क बनवून तयार करता येतो. त्या अर्काची फवारणी जर आपण या पिकावरती केली तर आपण या रोगापासून बऱ्यापैकी याच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो. त्याचबरोबर इमिडाक्लोप्रिड किंवा स्पिनोसेंट या 2 औषधांचा वापर देखील आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जर रोगट झाडे दिसत असतील तर ती झाडं आपण लगेच काढून टाकली पाहिजे. म्हणजे त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये चांगला फरक पडतो. तर बघा मित्रांनो, नीम अर्क म्हणजे आपला जो लिंबाचा पाला आहे त्या लिंबाच्या पाल्याची फवारणी आपण त्यावरती करू शकतो. त्याचबरोबर इमिडाक्लोप्रिड आणि स्पिनोसॅंट वापरा. याचा जर आपण वापर केला तरीही त्या रोगांवरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. आणि काही झाडांवरती जर जास्त रोगट दिसत असतील तर त्यांना आपण काढून टाकलेलंच बरं असतं, कारण ते आपल्याला काही नंतर देऊ शकत नाहीत आणि बाकीच्या झाडांना देखील ते रोगग्रस्त करून टाकतात. चला तर मग पुढे बघूया. तर रोगांच्या नियंत्रणाच्या नंतर पीक जेव्हा फुलोऱ्यावर येतं तेव्हा 19-19-19 या खताची फवारणी करा. त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रियंट स्प्रे म्हणजे झिंक किंवा बोरॉन इत्यादींचा वापर करा. त्यामुळे शेंगा वाढण्यास व भरण्यास खूप मदत होते व याचा परिणाम आपल्या उत्पादनाच्या वाढीवरती होतो. तर बघा मित्रांनो, पीक जेव्हा फुलोऱ्यावरती येतं म्हणजे जेव्हा पिकाला फुलं लागायची वेळ येते तेव्हा आपल्याला 19-19-19 या खताची फवारणी त्या पिकावरती करायची. त्यासोबतच झिंक किंवा बोरॉन हे देखील त्यामध्ये टाकायचे. त्यामुळे आपल्या पिकाला लागणाऱ्या ज्या शेंगा आहेत त्यांच्या वाढीसाठी खूप फायदा होतो. परिणामी आपल्या उत्पादनामध्ये खूप चांगली वाढ होते. त्यानंतर पुढे बघूया. मग हे जे पीक आहे ते पीक 70 ते 80 दिवसापर्यंत काढण्यास तयार होते. शेंगा काळसर झाल्यावर त्याची काढणी करा. काढण्यासाठी उशीर करू नका, कारण जर ऊन जास्त पडत असेल तर शेंगा फुटून त्यातून दाणे बाहेर खाली गळून जातात. म्हणून वेळेवर काढणी करा. शेंगा वाळवून त्याची योग्य प्रकारे मळणी करा व हवेशीर व कोरड्या ठिकाणी त्याची साठवण करा. हेही खूप महत्त्वाचं आहे. 70 ते 80 दिवसामध्ये हे पीक तयार होतं मित्रांनो. शेंगा काळसर झाल्यावर अशा पद्धतीच्या जेव्हा दिसायला लागतील तेव्हा त्या शेंगा आपल्याला
तोडून घ्यायच्या किंवा काढून घ्यायच्या. उशीर जर आपण करला तर त्या शेंगांमधून ते दाणे खाली गळून पडून जातात. म्हणून वेळेवरती याची काढणी करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, संपूर्ण या पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं व योग्य पद्धतीनं याच पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं तर मूग पिकाचे उत्पादन आपल्याला 20 ते 30% वाढलेलं आपल्याला पाहायला दिसून येतं आणि कमी खर्चामध्ये जास्त नफा देखील मिळवता येतो. तर मित्रांनो, याच पद्धतीनं आपल्याला शेतीला स्मार्ट बनवा, त्याचबरोबर नफा देखील दुप्पट कमवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.